नारायणगाव पुणे नाशिक बायपास महामार्गावर बटाट्याने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली। घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगी यांनी तात्काळ पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस अंमलदार गोविंद केंद्रे, अमोल मिडगुले, प्रथमेश खाडे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवून वाहतूक सुरळीत करण्याबाबत आदेशित केल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। या मदत कार्यात आपदा मित्र सुशांत भुजबळ, पोलीस मित्र सुदीप आढाव, गौरव पाटे, पराग वामन, सुनील जाधव आणि सूरज विदाटे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला। तसेच जुन्नर अग्निशमन दलाचे कर्मचारी संतोष रोकडे यांना पाचारण करण्यात आले। त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले। सदर ट्रकमध्ये डिझेलच्या टाकीत सुमारे 100 लिटर डिझेल साठलेले होते। मात्र सुदैवाने डिझेलने पेट न घेतल्याने मोठा आनंद टळला। घटनास्थळी नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावर रिफ्लेक्टर लावून तसेच पोलिसांच्या सहकार्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले। ट्रक चालकाने दिलेल्या माहितीनुसार बटाट्याच्या बियाणांनी भरलेला हा ट्रक आग्रा इथून पुण्याकडे जात होता। रिलायन्स बायपास परिसरात महामार्गावरून प्रवास करत असताना ट्रकला अचानक आग लागली। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने माहिती समोर आली आहे। मेरा नाम जितेंद्र शर्मा है। आगरा से ट्रक भरकर पूना मंडी जा रहा था और रास्ते में एकदम अचानक से आग लगी और मैं अपना पोस्ट में था, इससे अगली ज़्यादा आग लग गई और गाड़ी में आग। गाड़ी भर के कहाँ से कहाँ जा रहे थे? आगरा से पूना। आगरा से पूना। पूना जा रहे थे। तो अभी इस दुर्घटना में क्या हुआ है? कुछ नहीं हुआ है। जीवित हानि हुई है क्या?